नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील कुसगाव पमा गावच्या हद्दीमध्ये उद्योजक गणेश गोरक्षनाथ केदारी यांची एसी पोल्ट्री परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे की आपण जर पोल्ट्री पाहिली तर ती नॉर्मल पोल्ट्री असते, पण या ठिकाणी जे वातावरण स्थिर केलं जातं, पक्ष्यांचं जे खाद्य आहे हे स्वयंचलित आहे, ऑटो असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी मनुष्यबळ कमी लागतं आणि या शेडमध्ये एकूण 35,000 कोंबड्यांचं संगोपन केलं जातं। तर या ठिकाणी ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी गोरक्षनाथ केदारी आहेत। भाऊ, काय सांगाल, एसी पोल्ट्री कधी सुरू केली आणि यामध्ये एकंदरीत कशा पद्धतीनं तुम्ही हे मेंटेन करता? एसी पोल्ट्री जवळजवळ 4 वर्ष झाले आम्ही चालू केली। एकूण किती पक्षी असतात? आता एकूण 35,000 पक्षी असतात। बरं, यांचं खाण्याचं आणि पाण्याचं कसं नियोजन? हे सगळं मी सेन्सर पद्धतीवर आहे सगळं, आपण काही पाहायला लागत नाही, फक्त देखभाल करायची नसते। बरं, आता जर आपण विजेला पर्याय म्हणून काय वापरता लाईट गेल्यानंतर आणि भविष्यात काय वापरणार? नंतर आम्ही जनरेटर वापरत असतो, पण भविष्यात आता सोलर सिस्टीम बसवायचा चाललाय विचार आमचा, कारण डिझेलचाही खर्च जास्त होतो, लाईट बिल पण जास्त येतो। तर अशा पद्धतीनं ही जी एसी पोल्ट्री आहे, या पोल्ट्रीचे जे व्यवस्थापन आहे युवा उद्योजक गणेश गोरक्षनाथ केदारी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो। भाऊ, एकंदरीत म्हणलं मावळ तालुक्यामध्ये अनेक युवा उद्योजक आहेत, पण मावळ तालुक्यात प्रथमच अशी 35,000 पक्षी असलेली शेड आहेत आणि एक तालुक्याला एक युवा शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल अशी ही पोल्ट्री केली। त्याबद्दल प्रथम तुमचा अल्प परिचय द्या, कधी सुरू केली आणि तुम्ही पक्ष्याचं मॅनेजमेंट कसं करताय, खाद्य आणि पाण्याचं? माझं नाव गणेश गोरक्षनाथ केदारी। आपण साधारण एक 2014 आपण शेड चालू केलेला आहे। थोडी आधुनिक पद्धतीनुसार आपण शेड बांधलेला आहे। खाद्याची सिस्टम ॲटोमॅटिक आहे, पाण्याची पण ॲटोमॅटिक आहे। लेबरचा इथं प्रॉब्लेम असल्यामुळे काय आलं आहे, लेबर कॉस्ट कमी लागते इथं, आणि ॲटो शेड असल्यामुळं रिझल्ट पण चांगले येतात। आणि आपल्याला ही कंपनी पहिलं थायलंडवरून आलेली आहे, CP म्हणून कंपनी आपण होती, त्यावेळेस आपण हे शेड बांधलेलं आहे। आता आपण साधारण CP कंपनी कारणास्तव बंद झाल्यामुळं आपण आता भैरवनाथ कंपनीबरोबर ॲग्रीमेंट केलेला आहे। आपला एक साधारण 35 दिवसाचा लॉट असतो। 35 दिवसात साधारण आपल्याला 2200 ते 2300 साईजची पक्षी तयार होतो या शेडमध्ये कमी दिवसात। एसी असल्यामुळं तुमचा जो माल उपलब्ध, उन्हाळ्यामध्ये मर जास्त असते किंवा इतर हवामान बदलामुळं पक्ष्यांची मर होती, पण एसी पोल्ट्रीमुळं जास्तीत जास्त नफा कसा मिळतो याबद्दल काय सांगा? ह्या शेडमुळं काय होतं, साधारण आपल्याला AC असल्यामुळं वातावरण मेंटेन राहतं, त्याच्यामुळं उन्हाळ्याचे जे उष्णतेमुळे परिणाम होतात पक्ष्यांवरती ते होत नाही आणि पक्षी पटकन विकण्यासाठी येतो। बरं, ही जी एसी पोल्ट्री आहे, या पोल्ट्रीच्या बाबतीत मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचे बंधू उद्योजक सुधाकर शेळके यांनी भेट दिलेली आहे आणि अनेक युवकांचं स्वप्न आहे, याबद्दल काय सांगा? ह्या धंदा सर्वोत्तम चांगलाच आहे सगळ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी तर चांगलाच आहे। ह्याच्यात प्रॉफिट पण चांगलं आहे, थोडा खर्च होतो बांधण्यासाठी, पण खर्च आपला एकदम नॉर्मल शेडपेक्षा थोडं जास्त होतं, पण चांगले युवकांसाठी, नवीन युवकांसाठी। बरं, या पोल्ट्रीमध्ये तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकदम लहान मुलाची जशी काळजी घेतात तसं पक्षाची काळजी घेतात, तर तुमच्या कुटुंबामधले सदस्य कोण काळजी घेतात, कोण मार्गदर्शन करतात? तसं कुटुंबातलं सगळे सदस्य मार्गदर्शन करतात शेडमध्ये, तसं लेबर आहे आपल्याकडे, पण सगळ्या कुटुंबाचा सहभाग असतोच। बरं, तुम्ही इतर युवकांना काय सांगाल की जमीन विकून घाटाखाली जातात आणि घाट्यात जातात आणि म्हणतात जमिनीत परवडत नाही, तर तुम्ही युवा शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? युवा शेतकऱ्यांसाठी तर हा संदेश एकदम बिझनेस हा चांगला आहे, नो लॉसमध्ये बिझनेस आहे, कंटिन्यू 12 महिने हा चालणार बिझनेस आहे। तुमचं पाऊस असो, ऊन असो किंवा हिवाळा असो, हा बिझनेस 12 महिने चालणार आहे। बरं, तुम्ही या पोल्ट्री बरोबरच तुमच्याकडं प्रसिद्ध म्हणजे आंब्याची बाग आहे, तुमच्याकडं कोणकोणत्या जातीचे आंबे आहेत आणि कशा पद्धतीनं आंब्याचं झाडाचं नियोजन करता आणि विक्री कशी करता? आपल्याकडे साधारण देवगड हापूस आहे, केशर हापूस आहे, रत्नागिरी आहे, असे 3 प्रकारचे झाडं आहे आपल्याकडे।
आणि आपण साधारण डायरेक्ट व्यापाऱ्याला ठोक माल देऊन टाकतो झाडांवरतीच. तर मावळ तालुक्यातील कुसगाव पमा ग्रामपंचायत हद्दीतील युवा उद्योजक गणेश गोरक्षनाथ केदारी यांची ही एशी पोल्ट्री असे यांचे 2 शेड आहेत. आणि शेडच्या बाबतीत ही उभारणीच्या बाबतीत काय सांगाल? हे जे उभारणी करत असताना साधारण खर्च किती येतो? कमीत कमी किती पक्षाचं केल्यास फायदा होतो काय? कमीत कमी साधारण एक 12,000 पक्ष्यांपर्यंत केलं तर फायदा होतो, कारण की इक्विपमेंट ही सगळी लागतेच. तुम्ही 10,000 पक्ष्यांचं केलं किंवा 6,000 पक्ष्यांचं केलं तर इक्विपमेंट आहे तेवढी लागणारच आहे. त्याच्यामुळं शक्यतो 12,000 पक्ष्यांपर्यंत केलं तर चांगलं राहतं, प्रॉफिट पण राहतं. लेबर ठेवलं तर आपल्याला प्रॉफिट पण राहू शकतं. तर अशा पद्धतीनं पोल्ट्री व्यवसायामध्ये एक असं नाव जे आहे की युवा उद्योजक गणेश गोरक्षनाथ केदारी यांची ही एशी पोल्ट्री आहेत. आणि यांच्या कुटुंबाचे सदस्य काय सांगाल या पोल्ट्रीबद्दल? कसं इतर ठिकाणची पोल्ट्री बघितली की वास जास्त असतो, माशाचा त्रास असतो, तुमचं बाजूलाच घर आहे, इथं माशीही दिसत नाही, एकदम स्वच्छ वातावरण आहे. काय नाव काय सांगा? नाव काय तुमचं? माझं नाव विद्या केदारी. हे शेडचा अजिबात वास असा बाहेर येत नाही. कूलिंगच्या साह्याने तो वास बाहेर जातो, आतमधला वास बाहेर जातो फॅनच्या साह्याने. आणि शेडचा अजिबात वास म्हणजे असा काही येतच नाही खाली पण. काय नाव तुमचं? आणि शेडमध्ये आल्यानंतर आम्ही कुठल्या शेडमध्ये गेले की जास्त स्मेल येत असतो, पण इथं असं घरात राहिल्यासारखं वाटतं. काय नाव तुमचं? काय सांगा? माझं नाव संध्या येवले. इथं आलं की काही वास येत नाही, इथला वास सगळा फॅनच्या साह्याने बाहेर जातो. तर अशा पद्धतीनं ही जी एशी पोल्ट्री आहे, या पोल्ट्रीमध्ये वातावरण मेंटेन करण्यासाठी जे फूड असेल, जे ॲटोमॅटिक फूड या ठिकाणी फिल केलं जातं. पाणी जे आहे की कोंबड्या ज्यावेळेस त्या स्प्रिंकलरला चोच लावतात तेव्हा पाणी येतं, आणि हे पाणी खाली सांडू नये यासाठी विशेष अशी व्यवस्था केलेली आहे. तर आता ज्या बाजूला पाणी आलेलं आहे त्या बाजूला सर्व कोंबड्या या ठिकाणी पाणी आणि खाद्य खातात, आणि यामध्ये एकदम योग्य नियोजन आहे. आणि बरेचसे युवा उद्योजक जे आहेत की युवा उद्योजक गणेश गोरक्षनाथ केदारी यांच्या एशी पोल्ट्रीला भेट देत असतात, आणि कमी दिवसामध्ये आणि व्यवस्थितपणे म्हणजे मर न होता उत्पन्न काढणारे हे उद्योजक आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.